कथा श्यामची आई. लेखक साने गुरुजी. प्रकरण 22. आनंदाची दिवाळी. दिवाळीचे दिवस जवळ येत होते. मी दापोलीला शिकत होतो. सुट्टी लागताच घरी आलो. वडिलांनी मला व भावाला नवीन सदरा शिवला. त्यांची नेसती धोतर फार जाम फाटली होती. आईनं 17 ठिकाणी ती शिवली होती. आईला वाईट वाटत होतं, पण ती काय करणार. मुंबई पुण्याकडचे लोक दिवाळीला कोकणात घरी येताना कपडे, फटाके, खाऊ, खेळणी आणत. माझा मोठा भाऊ पुण्याला शिकत होता. तो येणार नव्हता. पण भावानं कोणाबरोबर तरी आईला भाऊबीजेचे 3 रुपये पाठवले होते. आमच्यासाठी खाऊ पाठवला होता. भाऊबीजेचे 3 रुपये पाहून आईला आनंद झाला. तिनं खाऊ आम्हाला वाटून दिला. तिच्या मनात आलं, भाऊबीजेच्या पैशातून वडिलांसाठी धोतरजोडी आणावी. तिनं मला दुकानात पाठवलं आणि भाऊबीजेचे आलेले पैसे देऊन एक धोतरजोडी आणवली. मात्र वडिलांना पत्ता लागू दिला नाही. दिवाळीचा आदला दिवस वडील गावाहून परत आले. आईनं रात्रीत जागून उठणं वाटून तयार केलं. आम्ही अंगण झाडून स्वच्छ केलं. दुसऱ्या सकाळी लवकर उठलो. आईनं चूल पेटवली. आम्हा मुलांना तेल, उटणं लावून गरम पाण्यानं आंघोळ घातल्या. आधी आईची, मग आमची आणि शेवटी वडिलांची. वडील आंघोळ करून आले, पण धोतर दिसेना. त्यांनी आईला विचारलं. आईनं त्यांच्या हातात कुंकू लावलेलं नवीन धोतर दिलं. वडिलांना आश्चर्य वाटलं. अगं, नवीन धोतर कोणी आणलं? मी, आई म्हणाली. भावाकडून आणलेल्या भाऊबीजेतून आणवलं. अगं, पण तुझं लुगडं फाटलं आहे. त्याला ते पैसे झाले असते. तुम्ही व मी निराळी आहे का? तुम्ही नवीन धोतर नेसलात म्हणजे मला नवीन लुगडं नेसल्याचा आनंद होतो, आई म्हणाली. म्हणजे तू आनंद घेणार, मला मात्र दुःख. त्यांच्यासानं बोलवेना. माझा आनंद तो तुमचाच आहे. झाली सवड की घ्या मला लुगडं. आज दिवाळी. साऱ्यांनी हसायचं. आम्हाला आनंद देण्यासाठी तरी आनंदात राहा. तुमच्यासारखी जन्माची सोबतीन व अशी गोडगुणी मुलं असल्यावर मी काय आनंदी होणार नाही? मी दारिद्र्य नसून श्रीमंतानेही श्रीमंत आहे. वडिलांनी देवाला नमस्कार केला. वडिलांचं नवीन धोतर पाहून आम्हा साऱ्यांनाच आनंद झाला. परंतु खरा आनंद झाला असेल तर आईला. अशाच नवीन नवीन कथा आणि कहाण्या ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास कमेंटही करा. काही सजेशन असेल तर कमेंटही करा. धन्यवाद.